आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। सो भाज्यांमध्ये आपण घेतलं आहे बटाटा, गाजर, फ्लॉवर, श्रावणी घेवडा, कोथिंबीर आणि पुदिना। त्यानंतर घेतलं आहे आपण पनीर जे आहे 1 पाव आणि दही जे घेतले मी 3 पाव। त्यानंतर सुहाना बिर्याणी मसाला 10 रुपयाचं 1 पॅकेट असे 3 पॅकेट। त्यानंतर घेतलं एक पातेलं ज्यामध्ये आपण जे दही घेतलं आहे ते टाकून घेऊयात। दही घातल्यानंतर दह्यामध्ये घातलं आहे मी बिर्याणी मसाला, हळद, लाल तिखट, जिरेपूड, धणेपूड आणि चवीनुसार मीठ। हे सगळे मसाले घालून घेतलेत। सुहाना बिर्याणी मसाला जो मी तुम्हाला दाखवलेला तोच घातला आहे। त्यानंतर मी सगळे मसाले घातल्यानंतर आलं लसूणची पेस्ट ही मी घरीच करते सो ती घातली आहे। आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर आपण सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत। म्हणजे यामध्ये जे आपले श्रावणी घेवडा, फ्लॉवर, बटाटा, कोथिंबीर आणि पुदिना, गाजर ॲज वेल। सो ही सगळ्या भाज्या आपण घालून घेणार आहोत। म्हणजे हे मॅरिनेशन करायला लावतो आहे आपण। सो हे मॅरिनेट करून आपण अर्धा तास ठेवून घेऊया। सो भाज्या मॅरिनेट करायला ठेवला आहे तोपर्यंत आपण तांदूळ भिजत घालूया। तर आम्ही हा डीमार्टमधून आणलेला तांदूळ आहे तो मी स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून भिजत घातला आहे। आपल्या भाज्या मॅरिनेट होत आहेत, आपला तांदूळ भिजतो आहे तोपर्यंत आपण कांदे घेणार आहोत आणि ते उभे चिरून ते फ्राय करायला घेणार आहोत। आणि बाकीचा कांदा आपल्या फोडणीसाठी लागेल त्यामुळे तो चॉपरमध्ये मी बारीक कट करून घेते आहे। सेम प्रोसेस आपण टोमॅटोसाठी पण करूया। इथे मी मोठं पातेलं ठेवलं आहे। त्या पातेल्यामध्ये आपण आधी तेल घालणार आहोत आणि जो उभा चिरलेला कांदा आहे तर तो फ्राय करून घेणार आहोत। सो आपल्या मोठ्या पातेल्यामध्ये मी जवळजवळ 4 ते 5 पळं तेल घालून घेतले। आता आपण हा कांदा फ्राय करायला टाकूयात। सो छान तांबूस पण नाही, म्हणजे जो फ्राईड ऑनियन आपण म्हणतो ना, सो तसा कलर येईपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत। सो आपला कांदा जसा हवा तसा छान फ्राय झालेला आहे तर तो आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि त्याच पातेल्यात त्याच तेलात आपण फोडणीची तयारी करूया। सो फोडणीसाठी मी आता याच्यामध्ये आधी घालते आपला बारीक चिरलेला कांदा। कांद्याला छान तांबूस रंग आला की त्यामध्ये घालणार आहे टोमॅटो जो आपण बारीक चिरून घेतलेला तो। आपला कांदा आणि टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत बिर्याणी मसाला, हळद, लाल तिखट, म्हणजे जे मसाले आपण मॅरिनेट करताना घातले ते सेम आपण फोडणीतसुद्धा घालणार आहोत। सो आपले मसाले छान परतून झाले त्यानंतर आपण घालणार आहोत मॅरिनेट केलेल्या भाज्या। म्हणजे आपण मॅरिनेट केलेल्या अर्धा तासानंतर आपण ती फोडणीची तयारी केली त्यामध्ये या भाज्या घालून घेणार आहोत। आणि जवळजवळ 60 to 70% आपल्या भाज्या शिजतील असं थोडं पाणी घालून आपण ते शिजू देणार आहोत। सो इथे भांड्यालाच थोडं आजूबाजूला दही जे लागलेलं असतं सो त्यातच मी थोडं पाणी घालून ते नीट क्लीन करून तेच पाणी घालणार आहे। सो इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता की मी किती पाणी घातलं आहे आणि किती प्रमाणाच्या भाज्या, म्हणजे किती ते वॉटरी दिसते। आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावर झाकण ठेवून थोडं मीठ घालूया आणि त्यानंतर आपण झाकण ठेवून वाफायला ठेवूयात। इथे आपण काही खडे मसाले घेणार आहोत। ते खडे मसाले आपण तांदूळ शिजायला ठेवूया त्यामध्ये आपण ते सगळे खडे मसाले घालणार आहोत। त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ, आणि मीठ घालताना विचार करून घालायचं आहे कारण ऑलरेडी आपण मीठ फोडणीतसुद्धा घातलं आहे आणि मॅरिनेशनमध्ये जेव्हा आपण भाज्या मॅरिनेट केल्या तेव्हाही घातले। त्यानंतर थोडंसं 1 ते 1.5 चमचा मी तूप घातलं आणि तांदूळ उकळायला ठेवला।
सो इथे अराऊंड 70 to 80% आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. तर यामध्ये आता आपण जे पनीरचे पीसेस केलेले सो ते पनीर आत्ता घालणार होतं. पनीर आधी घालायचं नाही आहे, ते नंतर 70% भाज्या शिजल्यानंतर पनीर घालायचं आहे. त्यानंतर एक 5 मिनिट ठेवायचं आहे. पुन्हा झाकण ठेवून आपण 5 मिनिट ठेवणार आहोत. इथे आपण बघू शकता की इथे आपल्या तांदळाला पण छान उकळी फुटली आहे. तांदूळ पण एक जवळजवळ 70% शिजेपर्यंत आपण शिजवणार. पनीर घातल्यानंतर पण आपण एक 5 मिनिट झाकण ठेवून शिजू दिलेल्या भाज्या. त्यानंतर आपण झाकण काढणार आहोत आणि आपला जो 70% शिजलेला भात आहे त्याची लेअर त्याच पातेल्यात म्हणजे फोडणीच्याच पातेल्यात आपण लेअर लावायला सुरुवात करूया. सो आपली भाताची लेअर लावून झाल्यानंतर पूर्ण लेअर रेडी झाली की आपण त्यानंतर जो फ्राईड ऑनियन केलेला तर तो कांदा आपण वरनं टाकणार आहोत की गार्निशिंग म्हणून. तो कांदा पूर्ण त्याची एक लेअर म्हणूयात किंवा एक जस्ट आपण ते भुरभुरून असू देत किंवा काय जसं या व्हिडिओमध्ये मी दाखवते तसं आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर मी काही काजूचे तुकडे करून घेतलेले सो ते काजूचे तुकडेसुद्धा मी वरनं टाकते आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ती वरनं टाकणार आहोत आणि त्याबरोबर कोथिंबीर आणि पुदिना सो दोन्ही आपण टाकणार आहोत. ते झाल्यानंतर मी एक जवळजवळ 2 ते 3 चमचे परत साजूक तूप वरनं घालणार आहे. सो आपलं सगळं हे घालून झालं. आता आपण बिर्याणीला दम द्यायला ठेवूयात. सो बिर्याणीला अराऊंड मी 25 ते 30 मिनिट दम द्यायला ठेवलेली आणि त्यानंतर गॅस बंद केला, मीडियम फ्लेमवरच ठेवलेली आणि आपली बिर्याणी तयार आहे. सो आता आपण ती सर्व करूया. सर्व करताना मी घेतलं आहे काकडी, कांदा, लिंबू आणि पापड जो माझा फेवरेट आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.